आशिया कप 2025ला सुरुवात झाली असून यामध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होतोय। भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की तो क्रिकेटच्या मैदानापेक्षा जणू युद्धाचंच मैदान बनतं। या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागलेल्या असतात। मात्र सध्या भारतातून या सामन्याला जोरदार विरोध होताना दिसतोय। पाकिस्तानच्या संघाबरोबर क्रिकेट खेळणं चुकीचं असल्याचं मत अनेक जण व्यक्त करतायत। याबाबत अधिक चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी। भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महासामना रंगणार आहे। दुबईमध्ये ही क्रिकेट मॅच खेळवली जाणार आहे। मात्र एकूणच या जो क्रिकेटचा सामना होणार आहे त्याविरोधात जनभावना देखील तीव्र आहेत। काही क्रिकेटप्रेमींनी ही मॅच खेळवली जाऊ नये अशी देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहेत। कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला आणि जवळपास 26 पर्यटकांना यामध्ये जीव गमवावा लागला। त्यानंतर मात्र ही मॅच दुबईमध्ये होत आहे आणि ही मॅच खेळवली जाऊ नये किंवा भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी देखील अपेक्षा व्यक्त होत आहेत। या संदर्भात कोल्हापुरातले आपले नागरिक आहेत, त्यांची काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काही क्रिकेट शौकीन क्रिकेटप्रेमी देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल? प्रथमतः आज मी BCCIचा निषेध व्यक्त करतो एक भारतीय नागरिक म्हणून। कारण आपल्या सरकारनं ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व जगामध्ये प्रतिनिधी पाठवले, शिष्टमंडळ पाठवले। पाकिस्तान हा देश कसा वाईट आहे, कुरघोड्या करतोय, भारताच्या बाबतीत कशा पद्धतीने तो वागतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला। आणि एवढं सगळं झालेलं असताना कायमपणे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाक युद्धाला कायमपणे विरोध केला। कुणीही मध्यस्थी करायला, अडवाणी जे आले असतील, जावेद कोणी मध्यस्थी करायला त्यांच्याकडे वकिली गेला तर ते मान्य करत नव्हते। त्यांनी खेळपट्टी उघडायचं काम शिवसैनिकांनी केलं, तिथं काय असेल ते करायचं, पण मॅच होऊ दिली नाही। पण आज आम्हाला माझ्यासारख्या भारतीय नागरिकाला दुर्दैव वाटते की ज्या आमच्या बहिणींचं त्या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं आणि ज्या नावाने सिंदूर ऑपरेशन केलं त्यांच्याबरोबर आज या अबुधाबीमध्ये क्रिकेट चालू असताना आज आमच्या मनाला असंख्य वेदना होत्यात। आणि परत एकदा त्या BCCIचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। एक क्रिकेटप्रेमी म्हणून तुम्हाला काय वाटते? कारण भारत पाकिस्तान ही मॅच खेळवली जावावी किंवा नाही, काय वाटतं? माझं तुम्ही वैयक्तिक मत विचाराल तर ही मॅच खेळलीच जाऊ नये। कारण कसं आहे, शेवटी म्हणजे आपल्यासोबत त्यांनी शत्रुत्व स्वीकारलं होतं आणि आपण एका शत्रूसोबत का मॅच खेळावी? म्हणजे मी स्वतः क्रिकेट खेळतो, स्वतः मी सगळे सामने बघतो, आजपर्यंत सगळे सामने बघितलेत। ह्याच्या आधी तुम्ही बघाल तर एक लेजंडरी म्हणून एक सामने झाले होते, त्यावेळी पण भारताने माघार घेतली होती। मला असं वाटतं की यावेळी पण भारताने तीच ठाम भूमिका घ्यायला हवी होती की बाबा आम्ही नाही खेळणार। कारण कसं नाही तर आपण आपल्या सीमेवरचे जवान गेलेले आहेत त्यांना आपण नाराज करतो आहे। म्हणजे तुम्ही देशाला महत्त्व दिलं पाहिजे, ना की कुठल्या एका खेळाला। खेळ म्हणजे देश नव्हे, तर देश राहिला पाहिजे, ना की खेळ। माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आहेत। तुम्हाला काय वाटते? कारण ठाकरे गटानं ऑलरेडी याला विरोध केलेलाच आहे की हे सामना खेळवला जाऊ नयेत। मात्र जे सत्यातले काही पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मात्र म्हटलेलं या खेळामध्ये राजकारण आणू नये। राजकारण आणायचा विषय नाही, परंतु केंद्राचं जे धोरण आहे ऑपरेशन सिंदूर जे राबवलेलं, तर जे पाकिस्तानच्या विरोधात जो राग किंवा द्वेष रोष आपल्या या हिंदुस्थानातील सर्व जनतेच्या मनामध्ये आहे, त्यामुळे ही पाकिस्तानवरची मॅच आपण खेळू नये, त्याच्यावरती बहिष्कारच घातला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य पाकिस्तानला करू नये ह्या मताचा आम्ही। आणि उद्धवसाहेब ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात त्यांचे मत व्यक्त केलेलं आहे। परंतु आज शिवसेना वतीनं मोहीम पण त्या पद्धतीनं महिलांच्या वतीनं सिंदूर त्यांना पाठवण्याचं काम चालू आहे। तर ह्या धर्तीवरती बघायला गेलं तर हा सामना खरं म्हणजे कॅन्सलच करायला पाहिजे होता असं आमच्यासारख्याला म्हणजे वाटते, ठाम वाटते। एकूणच जर हे सामना जर भारतात जर असता तर त्याला विरोध करणे योग्य होतं असं देखील काही प्रतिक्रिया येत आहेत। हा सामना दुबईत होते त्याच्यामुळं हा विरोध योग्य वाटतोय का तुम्हाला? कारण काही लोक म्हणतात भारतात जर सामना रंगला असता किंवा खेळली असती मॅच तर त्याला विरोध करणे योग्य होतं। नाही, भारत असू दे कुठं असू दे, एकदा साप पाळायचा नसतो, साप ठेचायचा असतो। त्यामुळं कुठं जरी तो खेळला, पाकिस्ताननं एकदा आपलं दात दाखवल्यानंतर त्यांच्यावर काय कशाला पाहिजे मैत्री? एकदा तुम्ही शत्रू म्हणून सगळ्या जगभर सांगताय ना, भारतात तर खेळून दिलाच नसता आम्ही, काही झालं असतं ते भारतात सामना होऊ दिला नसता। पण दुर्दैवानं तो भारताच्या बाहेर आहे म्हणून आज तो सामना होतोय। पण हे दुर्दैव आहे आमचं नागरिकांचं देशातल्या।
तर एकूणच या भावना काही क्रिकेट प्रेमी देखील होते आपल्यासोबत, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील होते. तर एकूणच ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर पहलगाममध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला, यामुळेच भारताने पाकिस्तानसोबत मॅच खेळू नये अशा एक तीव्र अपेक्षा देखील व्यक्त होत आहेत. आणि भारताने जर पाकिस्तानसोबत जर मॅच खेळली तर मात्र ती दुबईत खेळलेली असो किंवा भारतात असो, मात्र ती खेळूच नये अशा देखील एक भावना व्यक्त होत आहेत. न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.